अपडेट घेऊयात। रवी, सोलापुरात एकूण काय वातावरण आहे? कोणाचं पारडं जड असू शकतं? आतापर्यंतच्या प्रचारात काय समोर आलेलं आहे? नागरिकांचा एकूण संपर्क कसा होता आणि त्यांचा प्रतिसाद कसा होता, या संदर्भातली काय माहिती? निश्चितच प्रणिता, आपण पाहायला गेलं तर मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे कारभारी जे आहेत ते आज ठरणार आहेत। काही तासाभरात जे आहे त्या मतमोजणी सुरू होणार आहे आणि लवकरच कोण निवडून येणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची बनवली होती। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेवर जो आहे तो भाजपचाच अध्यक्ष बसेल आणि भाजपचीच एक अशी सत्ता येईल असा दावा केला होता। याचबरोबर बार्शी तालुक्यात देखील माजी आमदार राजेंद्र राऊत आहेत, त्यांच्या विरोधात जे आहे ते दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी जे आहे ते एकत्रित लढत आहेत। त्यामुळे बहुतांश ठिकाणी भाजप स्वबळावर लढते, तर काही ठिकाणी सर्वपक्षीय आघाडी जी आहे ते भाजपला रोखण्यासाठी त्यांनी आवाहन केलं होतं। मात्र भारतीय जनता पार्टी जी आहे ती नगरपालिका असेल महापालिका असेल याच्या अभूतपूर्व यशानंतर सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर जे आहे तो भाजपचाच झेंडा फडकणार असा जो दावा जो आहे तो प्रत्येक नेत्याकडून केला जातो। याचबरोबर प्रणिता, अक्कलकोटमध्ये देखील माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे आणि विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा थेट सामना होत आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर त्यांचे बंधू सागर कल्याण शेट्टी हे देखील त्यांच्या इलेक्शनच्या रिंगणात आहेत। याचबरोबर सिद्धराम म्हेत्रे यांच्या कन्या जे आहेत शीतल म्हेत्रे आणि पुत्र शिवराज म्हेत्रे हे देखील रिंगणात आहेत। त्यामुळं नेत्यांनी देखील जी आहे ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची बनवलेली आहे। अगदी रवी, युत्या आघाड्यांचं गणित सोलापूरमध्ये कसं आहे आणि कल कोणाच्या बाजूने असू शकतो असं एकूण वातावरण दिसतंय? निश्चितच प्रणिता। रवी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? निश्चित प्रणिता, सोलापूरमध्ये बहुतांश ठिकाणी जे आहे ते भाजप स्वबळावर लढत आहे। भाजपचीच एक हाती सत्ता येणार असं सोलापुरातील जनतेचा देखील कौल आहे। जवळपास जिल्हा परिषदेच्या 68 पैकी 40 जागावर जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार येईल असं कौल सध्या तरी दिसत आहे आणि भाजपाच्या नेत्यांनी देखील भाजपच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये बाजी मारेल असं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळते। तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष यांनी 21 पैकी 15 जागेवरती दावा केलेला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 28 पैकी 18 जागेवर विजयी होतील असा दावा देखील त्यांनी केलेला आहे। शिवसेना शिंदे गट आहे ते 21 जागा लढत आहेत, त्यांनी देखील 15 जागांचा जो दावा आहे जो केलेला आहे। प्रणिता जी, रवी, तुम्ही असेच आपल्यासोबत जोडलेले राहा। आपण आता कोकणात जाणार आहोत। रत्नागिरीतून आपले प्रतिनिधी